पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। कालपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे निवडणुका लढवणार अशी चर्चा होती, परंतु अचानक ही चर्चा फिसकटल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। कुठेतरी शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षावरती नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे। त्यांना समाधानकारक सन्मानजनक जागा मिळत नाहीत। या सगळ्याच विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर आहेत। सर, बघतोय की कालपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवणार अशी चर्चा होती आणि अचानकच ही चर्चा फिसकटली। दोन राष्ट्रवादीमध्ये चिन्हावरून वाद झाला। अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की काय निवडणूक लढवायची ते सर्वांनी घड्याळ या त्यांच्या चिन्हावर लढवावं। यामुळे शरद पवार च्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं पुणे महापालिकेत अस्तित्व संपलं असतं। तसं जागाही जास्त देण्यास अजित पवार इच्छुक नव्हते। याचं कारण आहे की राष्ट्रवादीमधल्या शरद पवार यांच्या गटातले अनेक नगरसेवकांनी आता गेल्या 8-10 दिवसात त्यांचा पक्ष सोडला आहे। ह्या गणितामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटांची कोची झाली आणि काल रात्री त्या दोघांची जी संभाव्य युती आघाडी होणार होती ती फिसकटली। त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये आता परत महाविकास आघाडीची आज पहाटेपर्यंत चर्चा झाली आणि त्यांनी समसमान जागा लढवायच्या आहेत असा निर्णय आत्ता घेतलेला आहे। सर, जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजकीय संन्यास घेईल किंवा राजीनामा देईल असं प्रशांत जगताप म्हणाले होते। त्यांनी राजीनामा सुद्धा दिला, परंतु आता परत बघतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले नाहीत, आता महाविकास आघाडी होते। प्रशांत जगताप यांची कुठेतरी गोची झाली असं का? नाही, एक लक्षात घ्या, त्यांनी त्यांच्या दृष्टीने जो निर्णय घेतला तो तत्कालीन वेळी योग्य होता। आता त्यांनी सोडायचं का नाही, नाराज व्हायचं का पक्षशिस्त पाळायची, हे मुद्दे आता चर्चेचे आहेत। पण आता त्यापुढची त्यांनी जे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि आता मी तिथं काय होईल ते तिथंच राहीन असं त्यांनी स्पष्ट केल्यामुळं आता त्यांचं गोची होण्याचं काही तसं कारण नाही आणि त्यांच्या प्रभागात त्यांना लढवण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकद त्यांच्या मागं उभी करेल असं मला वाटतंय। कारण राष्ट्रवादींनी ती जागा मागितली आहे। असं जे असलं तरी देखील विद्यमान शहराध्यक्ष होते आणि त्या भागात जो काँग्रेसकडे जे शिवरकरांचे पुत्र होते त्यांनी आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे त्या भागात परत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्याकडे स्वतःचा असा ताकदवान उमेदवार नाही आहे आणि अशा पद्धतीने जर महाविकास आघाडी जर वाद घालायला लागली तर ती होईल का नाही याची शंका वाटते। सर, पुण्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कुठेतरी वाद होताना पाहायला मिळत आहेत। आत्ता जर पाहिलं तर नाना भानगिरे, जे की आत्ताच नुकतीच एक बैठक होती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, तिथे रडत रडत बाहेर जाताना पाहायला मिळालेले होते। कारण काय, शिंदे गटाच्या अपेक्षा जास्त आहेत सध्या आणि भारतीय जनता पक्षाची अशी अडचण झाली आहे की त्यांच्याकडे एका जागेसाठी 2, 3, 4 असे सक्षम उमेदवार त्यांच्याकडे आहेत। आता युती करायची नाही याच पद्धतीनं भाजपचं स्थानिक नेतृत्व काम करत होतं। अशा वेळी युती झाली पाहिजे असा वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळं भारतीय जनता पक्षाची स्थानिक नेत्यांची कोंडी झाली। त्यांनी ज्या काही 15 जागा शिवसेनेकडं पाठवल्या होत्या त्या 15 जागांना शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला। काल निदर्शनं झाली, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी एक 25 जणांची यादी केली आहे आणि त्या जागा त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवल्या। आता ते चंद्रकांत पाटलांनी त्यांना सांगितलं की हा निर्णय वरिष्ठ घेतील, त्यामुळे आता ते परत वरिष्ठ म्हणजे मुंबईत काय निर्णय होतोय तो आज रात्री होतो का उद्या होतो यावर, पण दोन्ही बाजूंनी आत्ता तयारी चालू आहे। स्थानिक जर फक्त महाराष्ट्रात सगळीकडे युती होत असेल आणि पुण्यात जर ती तुटणार असेल तर त्याची संकेत फारसे चांगले जाणार नाहीत। त्यामुळं याबाबतचा निर्णय आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत जो निघेल तोच अंतिम राहणार आहे आणि त्यात काही जागांचं सॅक्रिफाईस हे भाजपला करावं लागेल असा। सर, एकंदरीत जर पाहिलं तर पुण्यामध्ये एक नवीन आघाडी येऊ शकते अशी चर्चा आहे। अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे आघाडी करू शकतात अशी चर्चा आहे। उदय सामंत यांच्यासोबत जी आहे ती चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। कसं आहे, महायुतीतले तीन पक्ष आहेत। समजा पहिली प्रायोरिटी शिवसेनेची ही भाजपच असेल, भाजपने अगदीच नाकारलं शेवटच्या टप्प्यात, कारण अजित पवारांकडे 165 जागा नाही आहेत तशा फारशा, त्यात ह्या 2 वेगवेगळे समदुःखी एकत्र आले, त्यांना 20 च्या 25-30 जागा काय द्यायच्या असतील त्या दिल्या
तरी, कारण अजित पवारला एकट्यानंच लढायचं आहे तसं. त्यामुळे त्यांना मिळल्या तर, पण हा शेवटचा पर्याय असेल. पहिली प्रायोरिटी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याचीच राहील. अगदी ते नाहीच ठरलं तर मग एकटं लढायचं का दोघं मिळून लढायचं, हे शेवटच्या 30 तारखेला ठरेल. ते जर राष्ट्रवादी शिवसेना युती जर पुण्यात झाली तर त्याचा कशा पद्धतीने परिणाम पडू शकतो? नाही, परिणाम असं, कारण कसं आहे, मतं एकमेकांकडे जाण्याची शक्यता तुलनेनं कमी राहील. फक्त समोरासमोर जिथं लढायचं ते सिम्बॉल येणार नाही, याच्यापेक्षा फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सर, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने इन्कमिंग होताना पाहायला मिळतंय. कुठंतरी तिथं जे निष्ठावंत आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा ऐकायला मिळतो. थोडा वगैरे नाही, मोठी नाराजी आहे. आणि कालपासनं म्हणजे बघा, आता भाजपचं पूर्वी काय झालं आहे, 10 वर्षात एक पक्ष असा मोठा होत गेला आहे. आणि त्यानंतर ते इन्कमिंग ज्या पद्धतीने घेत आहेत, त्या आरोप असा आहे की स्थानिक नेते स्वतःला बळकट करण्यासाठी ती इन्कमिंग करतात. यामध्ये कार्यकर्त्यांचा बळी जातो. हा कुठल्याही, याच नाही, कुठल्याही पक्षात कुठल्याही शहरात या पद्धतीने होतं. आता भाजपची ताकद आहे असं ते म्हणत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग का करतायत, हा जो कार्यकर्त्यांपुढं पडलेला प्रश्न आहे, याला संयुक्तिक उत्तर देण्याची ताकद आत्ता भाजपच्या पुण्यातल्या नेतृत्वात नाही आहे. त्यामुळे शेवटी आता ते वरच्याशी बोलतात, ते वरच्याकडे बोट दाखवतात. यामुळे याचा जो विस्फोट आहे तो 30 तारखेला होणार आहे. विदिन आता 50 तासच राहिलेले आहेत बाकी. 50 तासात तो स्फोट वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या पद्धतीने होईल, असं आत्ताचं तर चित्र आहे. सर, आम आदमी पक्ष वगळता कोणत्याही पक्षानं अद्याप त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. एवढी सतर्कता का बाळगली जाते सर्वच राजकीय पक्षाकडून? ही सतर्कता नाही आहे, ही भीती आहे. भीती अशी आहे की आपलीच माणसं परत बंडखोरी करून आपल्या समोरनं येतील का, ही जी भीती आहे ना, या भीतीपोटी यादी देण्यात येत नाही. अन्यथा नावं जाहीर केली असती तर मग समोरनं कोण येईल किंवा आपलाच बंडखोर समोरनं येईल का, ही भीती आहे. ही सावधगिरी नाही. सावधगिरी केव्हा असते, कोणतं एखाद दुसरं. ह्या मोठ्या प्रमाणात असं झालं की यांच्या अडचणी अशा झाल्या आता, आणि प्लस मायनस ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं होत आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेले आहेत. विरोधकांचेही बिघडत आहेत आणि भाजपचेही बिघडत आहेत. त्यामुळं आत्ता परिस्थिती फारशी कोणाला अनुकूल आहे अशी स्थिती नाही. आणि मुंबईत नेत्यांकडे सर्व पक्षांचे बघतायत, पण मुंबईमधल्या नेत्यांनाही मुंबईचं काय करायचं यापासून राज्यात वेगवेगळ्या महापालिकेतली स्थिती याबाबत अतिशय त्यांची स्थिती अडचणी ठरलेली आहे. त्यामुळं आता राहिलेले 48 तास 72 तासाच्या आत बाहेर सगळे निर्णय त्यांना घ्यावे लागतील. तर कधीपर्यंत या याद्या जाहीर होऊ शकतात? एक सतर्कता किंवा भीती? माझ्या मते सोमवारीपर्यंत पहिल्या याद्या येतील, ज्या शुअर शॉट आहेत की जे आपणही सांगू शकतो की या पक्षाकडनं ह्या 25 जणांना मिळेल, ह्या 10 जणांना मिळेल. त्यामुळे त्या याद्या येतील. पण मला नाही वाटत उमेदवारी अर्ज भरून पूर्ण होईपर्यंत सर्व पक्षाची याद्या ह्या उपलब्ध होतील असं मला वाटत नाही. सर, सध्या पुण्यातलं वातावरण कळत नाही. कोणाची कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासोबत आघाडी होईल किंवा कोण कुठून लढेल, यामुळे मतदारांची सध्या काय मानसिकता आहे? ते मतदार यांच्याकडे फार लक्ष देतात असा जो भ्रम आहे. मतदार यांच्याकडे काही लक्ष देत नाहीत. बेसिकली तुम्ही कायम लक्षात ठेवा, महापालिकेची निवडणुकी पक्षापेक्षा स्थानिक पातळीवर कोण काय करत आहे यावर असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन कार्यकर्ते उतरणार आहेत या निवडणुकीसाठी. कारण लक्षात घ्या, इकडनं उमेदवारीची एकही यादी नसताना महापालिकेकडनं 6000 उमेदवारी अर्जांची, कोऱ्या उमेदवारी अर्जांची विक्री झालेली आहे. ह्याचा अर्थ मोठ्या प्रमाणात लोक निवडणुकीच्या रिंगणात येण्याला इच्छुक आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जर उमेदवार अपक्षाने उभे राहिले तर त्या स्थानिक परिसरात, त्या गल्लीमध्ये, त्या परिसरामध्ये काय चित्र असेल त्याच्यावर निवडणुकीचा रंग निवडणूक रंगवली जाईल. यामुळं कोण येतं आहे हे तुम्हाला कळायला 2 तारीख उजाडावी लागेल. 2 तारखेला थोडंफार स्पष्ट चित्र होईल असं मला वाटतं. अर्थात हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर. पुण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, अनेक राजकीय आणि धक्कादायक आघाड्या किंवा युत्या होऊ शकतात अशी शक्यता सुद्धा वाटते. या बाबतीमध्ये काय होऊ शकतं याचं भाष्य जे आहे त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.